साधा पिसा कोंबडीची कापत तशी काय काळजी करायची योग्या बुवा कॉपी करायची ऐका या ठिकाणी पूर्ण एकदा जमलेल्या माझ्या तमाम राजकला प्रेमी मायबाप रसिक प्रेक्षकांना राजेश बुवाचा दुसऱ्या फेरीचा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा आज बुवा पगारापेक्षा नाही बोलला है ना सुपारीपेक्षा बुवा नाही बोलले पण आज आयोजक बुवा काय कसे बोलले की काय म्हणाले आज धुळा माझाच चिखल माझाच मैदान माझाच आणि असं बैल राजेश बुवा लय पडवणार आहे खोटा बोलायचा असं मैदान गाजवणार चिखल पाडणार धुरला पाडणार बैल राजेश बुवा कमी वयात लय पडवून ठेवला नाही त्याच्या घरचा पण नंबर आहे विषय काय माहिती याला पण नाही वेळा पडवली वाटल्यास नंतर चेक करा विषय काय माहिती का बरोबर हे जेवढ्या वर्षात पाण्या करत नाही तेवढा राजेश बुवाचा सीझनला करतो हा मोठेपणा तुमचं सर्वांचं प्रेम आहे पण औषध बुलबुला जेव्हा माई खाना चावायला भेटतो तेव्हा मग चल्ला काय बोलू कसा बोलू कुठं बोलू आणि काय काय करू पण एक गमत कसा नाही चल्ला काय करा किती करा कुठं कराल आणि कसा कराल ऐका एक कोरोना वाजवायचा नाही थोडासा वाजवायचा आवाज वाढव वाजून जरा आता आहे खरी गमत आयुष्य व काय बोलले की ह्यानी म्हणतात हा महत्वाचा मुद्दा आहे आणि सगळे साक्षीला गोवा बोललं 2017ला म्हणतात ह्यांची माझी बारी झाली सुकिवली तिथं ह्यांनी माझ्यासोबत तो गण गायला होता ओ साईबा ओ साईबा हे बाई सांग हे म्हणतो आता ऐका हे म्हणतात 2017ला यांची तुम्ही आज काय काळजी करू नका जांभूळगाव वाल्यानो तुमचं पैसा जर वसूल नाही झालं तर मला सुपारी द्यायची पण ते काय बोलले त्यात ऐका 2017ला म्हणतात शाहूदादा 2017ला म्हणतात यांची माझी बारी झाली सुट्टी ऐका एक भाऊ 2017ला ह्यांची माझी बारी सुट्टी झाली तिथं ह्यांनी हा गण गायली हे जर खोटा बोललं तर माझ्या वारीची मी सुपारी नेऊन जाईल बोललं की अरे बोललो मंडळातल्या 5 लोकांनी इथं या उदे का दादा या तुम्हीच मानाचा गणपती आज काळजी करायची नाही 2017 बरोबर वर्ष झाली 8 चालू आहे 2025 ही माझ्या आजची गवलं ओ साईबा हा माझा आजचा गण ही माझी आजची सवय हा गण मी आज गायला हा 2017चा हे म्हणतात म्हणून पण 2017ला ह्यांच्यानी माझी बारी कुठं झाली योग्य बुवा माझ्या बारी यायचा आणि आज तुमची सगळी सुपारी मला परत देऊन द्यायची काय बोललं माझं ऐका बुवा एवढा गांगारला मला वाटतं आता वराटा हागल खाली बहुतेक बुवा सगळं मला वाटतं बुवा आता एवढा वराटा आता बहुतेक पांढरा सदरा खाली पांढरा लेगा पिवला झाला बुवाचा ऐका तुम्ही जावा योग्य बुवा आता माझ्या बारीत या नाही आयोजक रोहित दादा
पॉकेट बुवाना द्यायचा हे बोललं ना. ते काय बोललं, जर हे खोटा बोललं तर ह्याला आजची माझी सुपारी घेऊन जाय. योग्या बुवा या माझ्या बारी, मी बारी पुढे आता चालूच करणार नाही. माझ्या बारीत यायचा तुम्ही आणि 2017ला तुमच्यानी माझी बारी सुकिवलीत कुठं झाली मला येऊन सांगायचा. नाही तर सुपारीचा 1 रुपयाला हात लावून देणार. आता खोटा बोललो तुम्ही माझ्या बारीत आयोजक, मी बारी पुढे घेणारच नाही. सुपारी देईन बोललं ना, सुपारीचा पॉकेट तुमच्या मला द्यायचा. नाहीतर 2017ला तुमच्यानी माझी बारी सुकिवली झाली कुठं ते मला तुम्ही आला आला आला. मी दादा गोवाला पाठवा, नाहीतर मी बारी चालू करणार नाही. 2017ला त्यांनी सांगायचं, नाहीतर मला त्यांनी त्यांची आजची सुपारी देऊन जायचं. बरोबर आहे ना बोराडो, बरोबर आहे ना. भावकीत त्यांना हवी कशाला, तेरी बिचू म्हणजे मेरी बिचू, त्यांनी मला सांगायचं. बघा जरा पाणी गळतंय, ह्याला जरा थांबवा. हो भोसलेलो शाहू दादा, मी काय चुकीचा बोलतोय. म्हणून त्याला सांगतो ते त्या बारीला त्यांना पण आठवत नसेल. ह्या बुवांची माझी जरी सुकिवली मला आठवत नाही. काय दुसरा बुवा कुठला उभा केली काय मला माहिती नाही. पण बुवा तुम्ही बारीत यायचं. मी अजून सांगतो योग्य बुवा, लय हुशारच्या मारून गेलो, पगारापेक्षा जास्त बोलून गेलो. त्याच्यामुळं तुमच्यानी माझी बारी तुमची पहिली मानता हा म्हणजे वर हवाय कशाला, काय तो होऊन जाऊ दे. दूध दुधानी पाणी का पाणी, बरोबर आहे ना. लय मोठे मोठे बाता मारून गेलो ना. अरे काय तो एकदाच करा परत आला. असू द्या, मोठ्यातच काम चांगला होतो. वर ढगाला लागली गड, पाणी ठेवलं गड. असू द्या, तो आता काही थांबायचा नाही. कारण बुवा खोटा बोलून गेलाय, बुवा खोटा बोललाय. पावसाला पण त्यांचा खोटा बोलणं पडलेला नाही, म्हणून तो बडायला लागला. नाही नाही, बारी मी पुढं करणारच नाही. त्यांनी माझ्या बारीत यायचा, बरोबर ना. नाही दादा, मग बड्या बात आहे ना, बडी बातेने धुंगर खायला ते हवे कशाला. माझ्या बारीत या, माझ्या बारीत या. 2017ला तुमच्यानी माझी बारी झाली कुठं सुटली ते मला सांगा. नाहीतर मी आजचा रोहित दादा यांचा पॉकेट मला द्यायचा. मी आधी तुम्हाला पण सांगतो, उगाच भावकीत करणार ना पॉकेट बोलवणार. मी तर बारीच करणार नाही पुढं, बरोबर आहे का नाही. मग मी खोटा बोललोय का. ते काय म्हटलं, तुम्ही खोटा बोललं तुम्हाला देव काय तो बघून घेल, मला देव बघून घेल. तुम्ही खोटा बोलला मग तुमच्या काय आपल्याशिवाय आहे तो, बरोबर ना. हे तर फिरवा बोला बघू एकदा. तरी येणार नाही, म्हणून सांगतोय तो येणारच नाही. त्याला कापली भिना तरी येणार नाही, तो तरी येणार नाही.
काय झाला बोला ती येणारच नाही ती एवढा खोटा बोल राजा ये राजा योग्या बोवा ये माझी बायको ये तो येणार आता पोरानं खरं सांगा ना खोटा बोलला कोण पण तो जरासा कालाय जरासा घोराय काहीतरी गडबड दिसते आता काय जावई करतोय बोललो ना ते बोललो म्हणतो ना वेस्ट इंडिज ना मग ह्याच्या घरात काय फॉरेनर नव्हता मी वेस्ट इंडिज हे बोला ना अरे देवाचा देव सावला आहे मी सावला आहे पण दिसायला ह्याच्यापेक्षा लय चिकन आहे मी माहिती ना तुझं वसाड पडलं फावडं त्याला मुस्का बघा मेला आधी मानव इथं जमली बिमली कुणाचं मान मी नोकर असेल तर जेसीबी नका बोलू ह्याच्या फावड्याचं सगळं खाली यालाच पाणी करणार पण तो बुवा म्हणतो वेस्ट इंडिज आता काय जावाई करतोय परत तर एकदा झालाय आता काय परत जावाई करतोय आता मी काला अरे बुवा हम काले हैं पर दिल वाले हैं अरे हम काले हुआ तो क्या दिल वाले हैं मी योग्याची या खांडोली करने वाले हैं म्हणतो माय मावले ना म्हणतो मी चिकना आहे अरे वसाड पडला मुस्का तुझा आग लागली तोंडाला अरे तुझा तोंड बघून मेल्या पाणी जायचं नाही पोटात तुझा तोंड बघून मेल्या तोंडा पोटात पाणी जायचं नाही जेवण तर आमची गोष्ट आहे आणि म्हणतो आणि हो काय म्हणाला कोरोना म्हणतो मी काय मर्डर आहे काय अरे भुवांची एंट्री मारू दे त्याच्या मुस्काला लावा आग पण मी तिकडनं येताना काय एवढी वाईट एंट्री मारली काय रे बोराडो खोटा बोलायचा आणि ह्याची हिंदी बघा ह्याची एंट्री बघा एंट्री तो नाचला आहे ना नटरंग मध्ये गुन्हा बघितला काय आता नाचतो कोण हा नाचा है ना कोण नाचतो नाचा आणि ट्रेन मध्ये कोण असतं त्यांच्या भावकीतलं हे काय वेगळं नाही कोण त्यांच्या भावकीतलं आहे ते म्हणतात अरे ते घेणारच ना रे कोरडो कोणाचा 4 कासरा लावा तो हगलाय एवढा मरतय वरट नाही म्हणतो माझी तब्येत बरोबर नाही एवढा नाचला दिसला एवढा वरडला मी बोललो आता खालच्यांचा वनवास केला सगळं वराटा खाली भागला तर त्यांना बिचाराला भरून काय जरा सुद्धा मी काय चुकीचा बोलतोय काय ते बोलले आता म्हणून हो म्हणतात आपण मिशीचा विषय बोलतो ना ते मिशीचा आता म्हणतात अरे मला मिशी नाही पण माझा पोरका 12वीला आहे तुमच्या पुरुषार्थावर काय आमचा डाऊट आहे काय पोरगा तुमचाच आहे पोरगा कुणाचा आहे तुमचाच पण मर्द म्हटल्यावर त्याला विषय आहे बरोबर ना नाही तर तुम्ही छगन आणि गोवाच्या नावात पास आणि म्हणून विषय बघा पहिला आता विषय कसा आणलाय बघा आर कसला तू मर्द तुझं हाय सार अर्ध तुला गर्वाची चढली नशा हाक्षी आणि म्हणतात चंगल्या बोले असं नाही हे बरोबर सश्याची पाठ दिसते कशी मऊ सश्याची पाठ दिसते कशी मऊ हे बरोबर चंगल्या बोले नाचतोय मेला हेमल्या तुला माईक कधीतरी चावायला भेटलाय माईक चालू ठरतोय रोहित दादा सुपारी मला द्यायची मी अजून सांगतोय मी नंतर ऐकणार नाहीतर त्याला इथे येऊन सांगायला सांगा ह्याच्यानी माझी बारी सुटवली झाली कधी माझा असा पण आहे खट्टा बोल पण रेटून बोल बरोबर ना हा म्हणतो मी चिकन पाडेल आणि हा बडवलेला होय हा नागरिकीला सोडा हा चिकनाला सोडा गाडीच्या पण कामाचा नाही चुकीचा नाही बोलत ते बोलल्यात म्हणून सांगतोय अरे बरोबर माझी बारी पहिली काय पहिली तुम्हाला माझी बारी आवडली ना हा म्हणतोय ह्याची बारी पडली
म्हणतात हा पाऊस ह्याच्यासाठीच म्हणतात थांबलाय, योग्या बुवा राजेश बुवाची पिसा काढणार आहे, आता तो आलाय आलाय, आता तुझा कसा शा बॉन्डलेस करतो बघ आता. आणि म्हणून म्हणताय का अरे कसला तू मर्द तुझं हाय सारा अर्ध, याला गर्वाची चढते नशा. अहो बुवा का झाली तुझी दुर्दशा, का झाली तुझी दुर्दशा, तुझ्या कुणी रजाळल्या मिशा. तुझ्या मिशाला हात कुणी लावला, तुझ्या मिशाला कांडा कोणी फिरवला, तो इथं आल्यावर सांग. विषय आहे रामायणातला. मारुतीराय आणाय गेला सीतामाईला अशोकवनात, बरोबर ना, तिला पळवून ठेवली कुणी रावणानं. मारुतीराय गेला अशोकवनात आणाय सीतामाईला, त्यानं काय केला, महाराज सोन्या नाण्याला भरलेली रावणाची लंका गेला आणि आग लावून आला, अख्ख्या लंका पेटवून टाकला. आणि येता येता म्हटलं तर ह्याचा पण एन्काउंटर करून येतो. येता येता काय केला, लंका पेटवला की पेटवला, पण त्या रावणाच्या दाड्याने निशापत जाळून टाकला मारुतीरायानं. बरोबर आहे ना? खोटा बोलायचा. मी म्हणतोय मग हायच थम्सअप म्हणून म्हणतोय कसला तू मारत हाय सारे हरद गरवाची तडके नशा. का झाली तुझी दुर्दशा, का झाली तुझी दुर्दशा, तुझ्या कुणीला झाल्या दिशा, का झाली तुझी दुर्दशा, तुझ्या कुणीला झाल्या दिशा, का झाली तुझी दुर्दशा, तुझ्या कुणीला झाल्या दिशा, का झाली तुझी दुर्दशा, तुझ्या कुणीला झाल्या दिशा. माझे बंधू सतीश शेट्टी विचारे गाव बिजगर दादा देखील आजच्या कार्यक्रमाला वेळात वेळात उपस्थित आहे, त्यांना देखील मानाचा मुजरा करतो. आता दुसरा मुद्दा कोरोना आहे का बुवांचा ते शेर ऐकला काय नाही का, किती हुशार बुवा बघा. आणि बुवा काय म्हणाले माहितीये काय, तुम्ही बाकीच्यांना येडा बनवा, मी काय येडा बुवा, मी ह्याला येडा बोललो. आता मुलातच जो येडा आहे त्याला कोण पण येडा असं म्हणलं. हे म्हणतात बाकीच्यांना येडा बनवा, मला येडा बनवायचा. ओंकार गणेश दादांच्या माध्यमातून 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. त्याचप्रमाणे जितू आंग्रे गाव वेरळ 200 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. त्याचप्रमाणे पारस हेअर कटिंग सलूनचे मालक आमचे पांडुरंग माने गाव हेरती दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचं बक्षीस आहे. तर ते म्हणतात तुम्ही बाकीच्या याडा बनवा, मी काही याडा बोवा नाही, तू येडाच आहेस, तू येडाच आहेस, तू कसल्याच कामाचा आहेस है ना, तू पाळलेला सांड आहेस, तू येडाच आहेस. ते बोलता शेर ऐकला काय होते का दादा, हे शेर ऐकला काय, अरे नया आहे पण छावा आहे, ऐकला ना, असंच बोललं ना, नया आहे तुझ्या हा गावाची मुसक्याला हा छावा, तू येड आहेस, येड पुढे पुढे शब्द वापरत नाही, तू छावा नाहीस, तू येड. पुढचा मुलीचं बोला आणि मनातच ठेवा,
तू छावा म्हणतो नया है पण छावा है असं नाही. अरे नवा आहे पण छावा आहे असा आहे. नया है पण छावा आहे. मेरा थूकपट्टी मी चुना भट्टी थूकपट्टी लावणार बुवा यार. म्हणतो राजेश बुवाला असा कर तसा कर. तुला एवढा राजेश बुवा सोपा वाटला तू 10 जन्म घे. म्हणतो ह्याच्या आधी मी केला. हे शबड म्हणतात ह्याच्या आधी मी केला माझ्या नंतर ह्याने केली. तुझा बॅनर राहू माझ्या आधी तू केलास लग्न. पोरा दिला तू माझ्या आधी काढलीस. तुझा सत्कार करू. तुझी पोरा तुलाच होणार आहे ना. भले तुला मिशी नसेल तरी चालेल पण तुझी पोरा. ते बोललं म्हणून ना. दुसरा विषय आहे का परत त्यांची एंट्री वाजवली सुरुवातीला बुवांची एंट्री. बाजीगर मैं बाजीगर हीच होती ना. तेव्हा नेहमी सांगतो तुम्ही बाजीगर नाही वापरून फेकलेला खोडरबर. हा बाजीगर झोपाला नाहीये. हो बाजीगर हा वापरून अगदी खरडवून खडसवून फेकलेला खोडरबर. हो बाजीगर लय लय हुशारट्या मारून गेलं. लय 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 मोठ्या मोठ्या बाता. त्यांना वाटतं डोका पोरा ओरडली की राजेश भावाची म्हणतात बारी पडली. तुम्ही ठरवणार राजेश भावाची बारी पाडणार तुम्ही. 10 जन्म गेला ती लोवा. म्हणून तुम्हाला सांगतो भले मी कालचा आहे शामडा आहे मी शामडा आहे पण आज तुमच्यापेक्षा 4 बारे जास्त करतोय. बरोबर ना. मग शामड्या पोरा जर 4 बारे जास्त करत असेल तर ह्याच्या पोरानं तुम्ही समजून जावा आता. आणि म्हणून दुसरा विषय बघा. आता त्यांनी तो म्हणतात ना असा करण मी तसा करण म्हणून पोराला काय म्हणतोय का. अरे गाडी पेट्रोल भरल्याशिवाय गाडी कधी चालत नाही. रिक्षावाला हे रिक्षावाला आमचा काका रिक्षा सीएनजी भरल्याशिवाय गाडीत पेट्रोल भरल्याशिवाय गाडी कधी चालत नाही. आणि अशी गल्लीत हुकणारी कुत्री कधी कुणाला चावत नाही. म्हणून बोल किती जरी बोललो किती जरी आपटलो किती जरी चिखल पाडला किती जरी धुरला पाडला तरी तुमचा कासरा माझ्या हातात आहे. म्हणून तुम्हाला सांगतो भविष्य आहे का. अरे खाऊ नको भाव आज राख तुझं नाव. वेळ तुझी ही आलेली वटवर. विषय रामायणाचा. सीता स्वयंवर चालू आहे बरोबर दरबारामध्ये. सीतेला पटवायला आलाय कोण रावण. तिकडनं पण म्हटलं असतो ना की जो कोणी पुरुष हा धनुष्यबाण उचलेल त्याची सीतामाई होईल. बरोबर आहे ना. खाऊ नको भाव आज राख तुझं नाव. वेळ तुझी ही आलेली वटवर. आता रावण घ्या ताकदीनं बुवा जसा मगाशी नाचत होता तसा. एवढं काही मी वाईट नाही नाचत. एवढी काय माझी वाईट एंट्री नाहीच आहे. हेमले लागला नाचायला असू द्या. आता सीताबाई काय म्हणते. रावण गेला तावा तावानं. अरे खाऊ नको भाव आज टाक तुझं नाव. आजी तुझ्यावर वेळ आहे. वेळ आलेली तुझी ही वटवर. हा गेला उचलाय बाण. काय पुढे झाला ऐका. मग सीताबाई म्हणते रावणाला अरे नंतर मला तू पटवर. नंतर मला तू पटवर. पहिला खालचा तुझा उच्चवर. नंतर मला तू पटवर. आणि खालचा तुझा उच्चवर. नंतर तुला उच्चवर. तुझ्या खालचा पहिला उच्चवर. नंतर मला तू पटवर. तुझ्या खालचा पहिला उच्चवर. काढून आला हवीर.
दुसरा मुद्दा, शाहिराणी काय रे पोरांनो, भावकीत करणार नको. आमचे बंधू सत्यवान दादा चिकणे श्रद्धा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे मालक दादांच्या माध्यमातून 100 रुपयाचा पारितोषिकाने मानाचा मुजरा. हा येरे गाणं दीक्षित दादा घेतो. प्रितेश शिंदे माझ्या गावचे सुपुत्र आहेत आणि दादांचा मुलगा आहे तो राजेश भाऊचा खूप मोठा फॅन आहे. काकांचे गाणं झालं पाहिजे, निश्चित देखील होणार आहे. दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचे बक्षीस झालंय, मानाचा मुजरा करतो. तर बघा मित्रांनो, आता दुसरा विषय, हा महत्वाचा विषय ना. आता बुवा म्हणतात, कोंबडा म्हणतात मीच कापणार, उलट्या पिसाचा असू द्या नाही सरळ पिसाचा असू द्या. बुवा अहो तुम्हाला कदापि जमणार नाही, तुम्ही किती घासा. आता पोरांनो दुसरा एक मला मुद्दा सांगा, भूल सोडू नका, नाही तर योग्य बुवा गुलमार विषय का म्हणजे 12चा ठोका संपलेला आहे. आज लग्न आहे तुळशीची, बरोबर आहे का? आज दरेकरांनो तुम्ही पहिला गहू करा. तुमची मला लय भीती वाटते, ह्यांना 2-4 कासाला लावा पाहिजे. विषय का बरोबर, उद्या लग्न आहे तुळशीची, आज बरोबर आहे का? मी ह्यांना येडा नाही, ते स्वतःच म्हणतात की मी येडा आहे म्हणून. विषय कसा लागला, ते काय म्हणलं, उद्या म्हणतात नवरा पण मीच आणि भटजी पण म्हणतात मीच. त्याच्या बापसा ठेवलाय, नवरा पण म्हणतो मीच आणि भटजी पण म्हणतो मीच, आणि तुझी नवरी का मी बनू असले येड्याची. आता नवरा पण तूच. बरोबर एक काम करा, आपल्या जांभूल गावात जेवढी घरं आहेत, जेवढ्या समोर तुळशी आहे, ह्यांना 1 पण रुपयाची दक्षिणा द्यायची नाही. सगळ्यांनी लग्न फुकट लावून घ्या. बोललं ना ते, भटजी पण म्हणतात मीच आणि नवरा पण मीच. नवरावर तिकडे रोगाला गाव भटजी आहे ना, बोलले ना भटजी पण म्हणतात मीच. शाहू दादा इकडनं हुरकला की निसंगी त्याला घेऊन जायचा. शिवाजीनगर, नवानगर 1 पण रिकामा ठेवायचा नाही. फुकट यांना सोडूच नका. आज घ्या यांच्याकडे लग्न लावून. मी याला स्वाऱ्या करणार, कॉपी करायची म्हणून. आता विषय आहे महत्वाचा, काय रे देवा, आता येण्याची जत्रा आणि कारभारी जत्रा. श्रावणी जितेंद्र कदम आणि श्रेया जितेंद्र कदम या माझ्या ताईच्या माध्यमातून 200 रुपयाच्या पारितोषिकाने मानाचा मुजरा. हा आता विषय महत्वाचा, प्रश्न आणि उत्तराचा. गमतीचा भाग बाजूला ठेवा, विषय आहे महत्वाचा. हा जो माझा जांभूळ गाव आहे, माझा जो कुळवंडी गाव आहे, हा वारकरी संप्रदायाचा गाव आहे, बरोबर आहे ना. ज्ञानी पंडित लोक इथं आहेत. हुल्लडबाजी करणारी जरी पोरं असली, मला वाटतं आमची कोंडवलीची गँग आहे तरी सर्वी दो आमच्या गँग कुठं दो कुठं रेड्याचा शान करा, घेऊन जा याला माया करा. आता विषय आहे प्रश्न उत्तराचा. ऐका, शाहिरांचा प्रश्न आहे की प्रभू रामचंद्र यांनी एका बालकाला उपदेश दिला की तू ज्या मित्राला मदत करशील त्या बालकाचं नाव काय. पान नंबर 51चा पुरावा द्यावा. आता ते काय म्हटलं आहे का, माझ्याकडे म्हणतात ग्रंथ नाही, बोलला ते. मग जर ग्रंथ नसेल तर 51 नंबर पान नंबरचा पुरावा तुम्हाला देव कुठला, तुझ्या मसनातला देव, याला स्वाऱ्या करणार. ते बोललं ना, माझ्याकडे म्हणतात माझ्या विषयाचा ग्रंथ नाही, बोलला ना बुवा. मग हा 51 नंबरचा पान नंबर आला कुठून. शाहू दादा अहो हा म्हशीचा शहर काढायचा पण कामाचा बुवा ना, आणि हा चिकन धुरला पाडेल. असू द्या बुवा, तुमच्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी देतोय. 2 बाजू तुमच्या समोर ठेवतोय. जर योग्य असतील तर निश्चित प्रामाणिकपणाने मान्य करा. विषय का, प्रभू रामचंद्रांनी एका बालकाला उपदेश दिला की तू ज्या मित्राला मदत करशील त्या बालकाचं नाव काय. तर पहिली बाजू विषयाची अशी आहे, त्या बालकाचं नाव हे मकर ध्वज असं आहे. त्या बालकाचं नाव मकर ध्वज असं आहे, ही पहिली बाजू. दुसरी बाजू तुमच्या विषयाची देतोय की प्रभू रामचंद्रांनी ज्या बालकाला उपदेश केला त्या बालकाचं नाव की तू तुझ्या मित्राला मदत करशील त्या बालकाचं नाव आहे लव किंवा कुश. ऐका, लव किंवा कुश. स्पष्टीकरण खाली असे बाजू असे आहे
की रामायणाच्या उत्तरखंडामध्ये लव आणि कुश हे वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात वाढले. जिथे त्यांनी रामायणाची कथा ऐकली, जेव्हा ते अयोध्येला परतले तेव्हा त्यांनी रामायणाची कथा गाऊन रामचंद्रांना आणि त्या दरबाराला मोहित केलं. या प्रसंगादरम्यान रामचंद्रांनी त्यांना उपदेश दिला असा की मित्रांना मदत करणे हे महत्वाचे आहे, आणि म्हणून तो बालक लव किंवा कुश हे बुवा तुमच्या प्रश्नाचं दुसरी बाजू. ह्यातला जो बटन तो हातात घ्या आणि जपून ठेवा, पण खोटा बोलायचा. आणि म्हणून दुसरा विषय अजून बराच त्यांचा काय काय पुढे आणलाय ना. हा पिसा पिसा माझी बुवा पिसा कोंबडीची काढतात, माणसाची फक्त साला काढतात, ती मी तुमच्या आता काढतोय, जी मी तुमच्या आता काढतोय. अहो पोरा काय, ही पोरा आपलीच आहे, जरा 4 पोरा वरडली म्हणून तुम्ही एवढा पण खोटा बोला. तोंड टाकवाय जागा राहिले का? येईल काय बरं? सुपारी घेताना फक्त हावऱ्यासारखा पुढे ये. तू येच ना तेव्हा, तू तेव्हा येच. तुझी मिशी सोड, मिशीचा केस नाहीच आहे, पण तुझा दिसत नाही तिथं पण शाप काढून टाकतो. कारण ते बोललोय आणि एवढा खोटा रोहित दादा फक्त आरतीला बुवाला येऊ दे, मग मी पण बघतो. काय होय बुवाची सुपारी बघतो, बाकीच्या ना दे नाही. शाखेवाले पण पोरं माझीच आहे, ते खोंड्यात आमची मध्यवाडी, आमची शाखा आहे, म्हणजे माझ्या संपर्कातली पोरं आहे. वाजपी सगळं माझ्या संपर्कात, साऊंडवाला आमचा राजा तुला तुझी सुपारी भेटणार, तू काळजी करायची. ह्यालाच फक्त कसा रिकाम्या हातात पाठवते का बोंबलत तू बघ म्हणून सांगतोय. दुसरा विषय, आता मी मगाशी काय बोललो माहितीये काय? मी बोललो की राजाला म्हटलं मॉनिटरला शिट्टी वाजवू नको. कोरोना असंच बोललो ना, त्याच्या कानात मुद्दा हुंदी म्हणतो शिट्ट्याने वाजवायचं, मग टाळ्या वाजवा. मी हा कोरोना बोललोच नाही. मी राजाला म्हटलं राजाला मॉनिटरला शिट्टी येते, ह्याची शिट्टी पहिली बंद कर, शिट्टी वाजवू नको. बुवा बोलला खोटा बोलला ना, आज सगळाच खोटा बोललाय. तुझ्या जर अंगावर फुटत नाही फुटत तर तू मला विचार, एवढा खोटा बोलायचो आज. दुसरा विषय, बुवा काय म्हणाल, आजची बारी म्हणतात व्हायरल नाही होणार, व्हायरस म्हणतात होय, मी असा म्हणतात व्हायरस आहे की कोरोनापेक्षा पण डेंजर आहे. कोरोना हा तुम्हाला सगळ्यांनी पहिला तोंडाला बांधून ठेवा, सगळ्यांनी नुसती आवला स्वतःची. हा व्हायरस म्हणतो कोरोनापेक्षा भारी आहे, ह्याच्या शिरलेला व्हायरस कोरोनापेक्षा भारी व्हायरस म्हणतो आहे. हा जगला कसा? जागा पोहा तुम्ही, पण चुत्या कुणाला बनवता तुम्ही? येड स्वतः येडच आहात, पण दुसऱ्याला येडी बनवायची. बारी म्हणतात व्हायरल नाही होणार, व्हायरस शिरेल. व्हायरस कोरोनापेक्षा पण म्हणतो बेकार व्हायरस, मग जगलाच कसा? पहिला तुझ्या शिरला असेल म्हणून लोकांना सांगतोय, बरोबर आहे ना? कोरोना झालेल्या माणसाला 4 चौघात चालत नाही, म्युन्सिपाल्टीवाल्या तोंड मीठ भागून घेतात त्याला एक साईडला, बरोबर ना काका? म्हणते मी कोरोनापेक्षा बेकार व्हायरस आहे. येड्याची जत्रा आणि कारभारी सत्रा, तुला कोण येतं विचारतोय कुत्रा, आणि ह्याला गलत नाही फतरा, ह्याला काहीच गलत नाही. हा जुना भट्टीवाला भाऊ आहे. दुसरा विषय, आता गवळणीचं ऐका. माझ्याच घरचं, माझ्या गावाला उत्तर दिलं ऐका. अरे माझ्याच घरचं मीच खाणार, नाही तुझ्या बापाला विचारणार. वनवा जल्ल सगळे शब्द ऐका आता. नाही तुझ्या बापाला विचारणार, असं उगाच मला बोलली तर, असं उगाच मला बोलली तर तुझे दूध मी दाबून पिणार. बोला ना, बोला ना. असा म्हणतो खोटा बोललीस तर तुझं दूध म्हणतो मी दाबून पिणार. माय बाबा राग मानू नका. आता हा जर माझा दूध दाबायला आला, देहला मी नाहीशी केल्याशिवाय आहे काय? वाद्यास गावलास माऱ्या करणार. अरे याला म्हणून मी याला सांगतो, हा येडा तो आहे. तो म्हणतो ना दुसऱ्याला म्हणतो येडी नको म्हणू, पण स्वतः येडाच आहे. हा येडा. आता चुक्या बोललो असो, जल्ला बोललो चुक्या बोलला या काय म्हणाला ऐका ना. असं उगाच मला बोललीस, तुझं दूध मी दाबून पिणार. दाबून पिण्या ते चेपून पी, तिकडे पी. काढा वारात, घरामध्ये काढा वारात. विषय की नाही सगळा बरोबर ना? बरोबर का मी चुकीचा बोलतोय? आता त्यांची गवल झाली. अरे बोरीला बोर निघलाय, सोनू तुझ्यावर प्रेम झालाय. आता ऐका,
ये राधे काय करतेस? एवढ्या पोराची भक्ती घेते, लाज शरम तुला राहिलीच नाही, नंदाच्या पोराच्या नादी लागते. वाट लावणार सगळी नाही का त्यांच्या आहे ना, एवढ्याशा पोराची म्हणतात पप्पी घेते. हा तिथं वास करायला गेला होता. मी राधे म्हणतात नंदाच्या पोराला, हे पोरानो 14 वर्षाने काना राधेपेक्षा लहान, तरी प्रेम कुणावर केलं त्याने? राधेवर. लग्न कुणाशी केला? रुक्मिणी सोबत. राधा कुणाची झाली? अनयाची झाली. आज कुठे राधेच्या पुढे तिच्या अनयाचं नाव लागलंय? आज नाव कुणाचं आहे? कान्हाचं, सावळ्याचं, कृष्णाचं, या फावड्याचं है ना, त्या जेसीबी वाल्याचं. पण प्रेम बदललंय काय? वर्ष किती झाली? आणि आताचा प्रेम बरोबर माझ्या प्रत्येक बारी सांगतो, अगं प्रेम बरोबर तुझं आता मन भरलं तुझं, गतारी करून तूच म्हणते गतार मला. पाखरू गेला उडून पाखरा वयाची नाहीशी, अगं आझाद केलं तुला. आता बुवा म्हणतात राजाने घटना गाण्याची पक्ती. बरं हो बाबा, तुझ्या म्हणण्यानुसार तू मोठा बुवा आहेस, तू काय साधा सुद्धा बुवा नाही. हा अरे हा ह्याक नाही, हा चिकना नाही, हा ह्याक नाही म्हणून सांगितलं. कुठला चिकना? खरा सांगायला पोरानो, मी भले सावलाय पण दिसायला ह्याच्यापेक्षा भले आहे नाही गेलं. अरे नवा आहे पण छावा आहे. आणि हा येड आहे, येड. हा तो सांगतोय. आता ऐका, हा रामा आणि आपली बा ते बोलले म्हणून सांगतोय. अजून सांगतो हे पोरानो, भाता पावसात तरंगतायत वर, ट्रॅक्टरचा दात जर नाही लागलं तर ह्याचा दात अगदी जेसीबीच्या भावड्यासारखा आहे. याला शिवा इथं उद्या पहिली लग्न वगैरे ह्याच्याकडे लावून घ्या आणि संध्याकाळी ह्याला मल्ली झोडा पण ठेवायचं. त्यांची भाता कापून झाले, याला मल्ली झोडा ठेवा आणि ह्याला पेंडक्या द्यायच्या. याला भार द्या, भार. कारण काय तेवढासा गडी तो बोलला ना, मी चिकन आहे, तू ह्याक नाहीस. काय गडी काय एवढा लहान नाही, अगदी शेट्या मुलं बघण्यासारखा आहे. मग एवढ्याशा गड्याला याला घालायचं संध्याकाळचं चिकन वड आणि ह्याला पेंडक्या द्या दरेकर, नाही तर ह्याला सायाची झाडा उचलाय ना. तिथं पण याला घाल पाडेल. हा म्हणून सांगते काय का है ना, ये राधे काय करते? एवढ्याशा पोराची पप्पी घेते, लाज शरम तुला राहिलीच नाही, नंदाच्या पोराच्या नादी लागते. हो तू म्हणशील तसा, तुझा येणा गाभण आमची आपली म्हैस भाकडेच राहू दे म्हणून म्हणतो ऐका. घेते पप्पी राधिका बाय. बरं घेते मी पप्पी, चल तुझा काही लोकला देशात म्हणून काय म्हणते ऐका. घेते पप्पी राधिका बाय. अरे काना तू लोकांना सांगतोस काय काका? घेते पप्पी राधिका बाय. काना तू लोकांना सांगतोस काय? माझ्यासाठी पोर कवला हाय. ते काय म्हणाले एवढ्याशा पोराची ना, मग तो माझ्यासाठी पोर कवला हाय. हो नाही, हा बैल आहे भादा, हा कवला नाही. तो भगवान श्रीकृष्ण 14 वर्षाला माझ्यापेक्षा लहान होता म्हणून म्हणते माझ्यासाठी पोर कवला हाय. आणि वाटावयाच्या मिशिगना. आता बोलून काय? अरे बोरी ना बोल पिकलाय, सोनू तुझ्यावर बेरिंग झालाय. आता मगाशी हितलं नाचत आलास, आता सदरा गेंगा काय काढायचा तो काढ आणि आतच नाचली. पण सुपारीचं ह्याचे पैसे मीच नेणार. अजून पण सांगतो, हा खोटा बोललाय. बरोबर काय कर? बरोबर ना? जर खरा असता तर माझ्या बारीत आला असता तो. आलाय काय? म्हणून म्हणते माझ्यासाठी पोर कवला हाय, वाटावयाच्या मिशिगना. माझ्यासाठी पोर कवला हाय, वाटावयाच्या मिशिगना. लोकांना
बोलणार आणि काही निग्रो आहे मी निग्रो आहे काय माझे केस काय कुरला आहे माझा कलर काय ब्रावासारखा काला आहे माझे काय कोणी उडाले आहे ना आता हा म्हणतो मी चिकना आहे म्हणजे ह्याच्या घरावर नक्की फॉरेनर गेला असेल विमानमान कुठे थांबवला नसेल दिशेच्या डोंगरावर आणि शिरला असला म्हणून म्हणतो मी हा चिकना आहे आणि म्हणून आपण विषय का दुसरा विषय हे कोरोना कंटाळलो नाही ना काय का नाही तर बुवा म्हणून ह्यांची बारी पडली काय नाही हा खट्टा बोलायचा बरोबर ना अरे ऐका राजेश भाऊ म्हणतो आय लव्ह यू बोला ना हा काय माझा सामान आहे हे बोला मी खोटा बोलतोय हा काय माझा लवर आहे हा काय माझा आयटम आहे मग मला आय लव्ह यू बोलणारा हा कोण काका हा मला वेस्ट इंडिज बोलला मग ह्याला वेस्ट इंडिज बायको यायला कशी चालेल हा मला आय लव्ह यू बोलला ना का नाही बोलला आधी आय लव्ह यू म्हणतो वरनं वेस्ट इंडिज म्हणतो खरं अरे ह्याला सुद्धा भट्टीतच पाठवा मुंबई ह्याला नाहीसा करायची नशा आणि विषय काढा अरे उगाच गडबड तोंडाची बडबड विषय भारी बोला उगाच गडबड तोंडाची बडबड जर केलीस तू योग्या अरे उगाच गडबड तोंडाची बडबड जर केलीस तू योग्या विषय का लागलास पाठी बाईच्या साठी काय म्हणतोय लागलास पाठी बाईच्या साठी का झाला तू भिक माग्या बऱ्याच विषय रामायणातला धुरला पाडणार चिखल पाडणार हा जन्म घ्यायला ती तुला अजून राजेश भाऊ समोर आणि विषय का सीतामाईला पळवून नेण्यासाठी रावणानं एका गोसाव्याचं रूप घेतलं भिकाऱ्याचं बरोबर आहे ना लक्ष्मण रेषा होती आडवी बरोबर आहे ना सीतामाई काय की लक्ष्मण रेषा बाहेर ओलांडून येत नव्हती हा गेला कशाला गेला भीक मागायला गेला कोण गेला नाही योगी पुरुष कोण गेला योग्या हा योग्या हा झोगी आहे भीक मागाय कोण गेला योगी पुरुष रावण गेला गोसाव्याचं खोटं रूप घेऊन ओ जुल्यानो हा म्हणून सांगतोय तेव्हा रावण सीतामाईला मिळण्यासाठी भिकाऱ्याचं रूप घेतो तेव्हा रावणाची पत्नी मंदोदरी आपल्या नवऱ्याला काय सांगते ऐका उगाच गडबड तोंडाची बडबड जर केलीस तू योग्या लागलास पाठी बाईच्या साठी का झाला तू भिक माग्या लागलास पाठी बाईच्या साठी झालास भिक माग्या लागलास पाठी बाईच्या साठी का झाला तू भिक माग्या अरे लागलास पाठी बाईच्या साठी झालास भिक माग्या
सांगितलं एक शेवटचा विषय गातोय, एक फरमाईश आहे की काकांनी गाणं गायलं पाहिजे. त्या ठिकाणी गाणे घेतोय आणि माझी बारी या ठिकाणी संपवतोय, कारण जास्त वेळ घेणार नाही मित्रांनो. विषय का तर शाहीर म्हणाले की म्हणतात त्यांना मी 2 वर्षापासून प्रश्न विचारतोय, सप्तशूर म्हणतात आलं कुठलं, तुम्ही काय भेटसेल दृश्य आहो काय, असा आहो काय, तसा आहो काय. गोवा मी मागाशी म्हटलं जो येडा बाकडा येतोय तो लोकांसमोर पोहोचवण्याचा प्रयत्न. सप्तसूर वित्तसूर मी अजून सांगतो, माझ्या नावापुढे लावू नका. विषय असा आहे त्या सप्तसुरांचा उगम कुठनं झाला, कसा झाला तो तुम्हाला माहिती असेल. तुमचा अभ्यास नाही मोठा आहे, कारण तुमचा सगळाच मोठा आहे. तो आल्यावर तुम्ही सांगा, बरोबर ना. मला माहिती, माझ्या नावाच्या पुढे अजून सांगतो सप्तशूर कुणी लावायचं. आणि म्हणून शेवटचा विषय या ठिकाणी गातोय. म्हणून मग अशी म्हटलं गाडीत पेट्रोल भरल्याशिवाय गाडी कधी चालत नाही, आणि अशी गल्लीत भुकणारी कुत्री कधी कुणाला चावत नाही. आणि म्हणून ऐका शेवटचा विषय, किती आला जरी अडवा, आला किती आला जरी अडवा, या गुरुच्या पुत्राला किती उड्या मार, हो किती उड्या मार. अरे आडल्या गुरुचा बाळगा शाला अवसाला रे बाळ गेला नाही. जातीवंत बुवा गुरु कशाला, जातीवंत गुरु कशाला म्हणून म्हणतोय किती आला जरी अडवा, तू या गुरुच्या पुत्राला आज सोडणार नाही मी, आज सोडणार नाही मी. या भुकणाऱ्या पुत्र्याला सोडणार नाही मी, या भुकणाऱ्या पुत्र्याला सोडणार नाही मी, या भुकणाऱ्या पुत्र्याला सोडणार नाही मी, या भुकणाऱ्या पुत्र्याला. माझे बंधू रोहितदादा जाधव यांची ती मुंबई रंगमंचावरती मित्रांनो मी यावर्षी गण गायला होता झिमन कोणच्या समोर मुंबईमध्ये, आणि त्या गाण्याची फरमाईश आलेली आहे. दादा एक फळ लावा खाली. शेवट करतोय, काय काळजी करू त्या गाणी म्हणून. हा लागतोय ना. मुंबईमध्ये काय नाही इकडे गेलं ना, इकडे शकतोय म्हणून म्हणायचंय अहो गणराया तुम्ही लवकर या, मूर्ती तुझी पाहया.
बुवा ओ बुवा तू 17चा म्हणू द्या 17च्या ती छात्र पण तुम्हाला का अजून समजली नाही पण गज गायला होता कधी जून महिन्यात बरोबर आहे ना हे बुवा राजेश बुवा तुम्ही म्हणता ना कालचं शेमड हो मी हाय शेमडा पण शेमडा तुमच्या उरावर बसतोय चांगला बेबो थांबतोय तेवढं सांभाळून ठेवा आणि म्हणून बुवा फरमाईश आली कधी जून महिन्यात त्या गाण्याची आणि म्हणून मित्रांनो एक फरमाईश आलेली आहे माझे गुरुवर्य विजय बुवा निकम यांनी एक ठिकाणी एका मुकड्यामध्ये गाणं गायचं आहे आणि आजची बारी या ठिकाणी संपवायची आहे आणि म्हणून विनंती करतो त्यांना की त्यांनी या मुकड्या या ठिकाणी ठेवायचं आहे गाण्यासाठी हॅलो हॅलो But
फरमाईश आहे आणि त्यांना वारी करायला नको काय बक्षीस प्रतीक दादा उतेकर आणि रोहित दादा जाधव यांच्या माध्यमातून अजून एक फरमाईश आलेली आहे. जीवन झडला या राधेचा माझ्या सावल्या कानावर या ऐकण्यावर नाही आहे ना म्हणून सांगतो ऐका गगन काका हेलो दिला दिला पुन्हा एकदा माझ्या नवतरुण मित्रमंडळ कुरवंटी जांभूळगाव ग्रामस्थ मंडळ मुंबई मंडळ पुणे मंडळ या सर्वांच्या ठिकाणी लाख लाख आभार मानतो. जो अट्टहास केला त्याचा दिवस आज हा गोड झाला मित्रांनो. आणि म्हणून जी काही पिढी आपली सेवा झाली असेल एक तुमचा छोटा भाऊ समजून पदरात घ्या. या मुखातून योगेश कुवा जे काही चुकीचे शब्द गेले असतील ते माझे मला परत करा. जे चांगलं असेल ते निश्चित तुम्ही घ्या. हा कार्यक्रम आहे फक्त 2-3 तासाचा गोवा. एक तुमचा छोटा भाऊ आहे असं समजा. माझी चूक मला परत माझ्या पदरात द्या. राग नसावा मनी लोभ असावा अशा आशा बाळगतो. पुन्हा एकदा या माझ्या संबंध जांभूळगाव वासियांचे लाख लाख आभार मानतो. त्यांना धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं आजची सेवा या ठिकाणी संपन्न झाली असं जाहीर करतो. बोल श्री गणपती गजानन महाराज की जय.